कारण चर्चा ही सुरू होती की शाहू महाराज हे शिवाजींचे वंशज असल्यामुळे ते क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत. त्यावर बोलताना लोकमान्य टिळक निसंदिग्ध शब्दात म्हणतात की कलियुगामध्ये केवळ दोनच वर्ण शिल्लक आहेत, एक ब्राह्मण वर्ण आणि दुसरा शूद्र वर्ण. क्षत्रिय आणि वैश्य वर्ण हे सस्पेंड केलेले आहेत. लोकमान्य टिळक असं म्हणतात, शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतः करता राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं त्यावेळेस महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणाने शिवाजी राजांचा राज्याभिषेक करायची तयारी दर्शवली नाही. उलट त्याला उघडपणे विरोध केला. पुढे यामध्ये असं म्हटलेलं आहे की इतर कोणतंही काम केल्याने कोणतंही पुण्य लाभत नाही, केवळ ब्राह्मणांची सेवा केल्यानेच पुण्य लाभतं आणि मोक्ष प्राप्ती होते, देवप्राप्ती होते. हे पुढचं वाक्य आहे. बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं होतं की बाबासाहेबांनी प्रचंड मेहनत घेतली. भारतामधले जे 288 संविधान सभेमधले सदस्य होते त्या सगळ्यांना पटवून एक मतानं हे संविधान करून घेतलेलं आहे. जी माणसं स्वतःनुसार या देशामधल्या पोलिसांना वागायला लावतात, ज्यात महाराष्ट्रामधले पोलीस घटनेनुसार वागत नाही, कायद्यानुसार वागत नाही, मालकाच्या नजरेनुसार वागतात, ती पोलीस यंत्रणा जर ठीक करायची असेल, त्यांनी कायद्यानुसार वागावं असं घडायचं असेल, कारण हा अनुभव यापूर्वी मला कधीच आला नव्हता. या देशामध्ये काँग्रेसची सरकार होती, काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार होती, मधल्या काळामध्ये बीजेपी शिवसेनेचं सरकार होतं, पण मी पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही असं यापूर्वी कधीच घडलेलं नव्हतं. हे पहिल्यांदा घडतं आहे, कारण या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि म्हणून ते आपल्याच पद्धतीनं वागणार. ते आल्या मला म्हणाले, काय मानव सर म्हणे, आपल्या देशात काही लोकशाहीच नाही उरली, सगळे हुकुमशाही आहे. पण काय झालं, आम्ही ते गुवाहाटीला गेलो होतो की नाही, बाहेर सुरत गुवाहाटीला गेलो आणि गुवाहाटीला गेल्या गेल्या आमचे सगळ्यांचे मोबाईल काढून गेले. हॉटेलच्या बाहेर जायची सोय नाही, रात्रंदिवस आमच्यावर पहारे होते. कोणाचे? आसामच्या पोलिसांचे. आणि रोज आमच्याशी टेलिकॉन्फरन्सिंगनी दिल्लीचे लोक बोलायचे आणि त्यांनी आम्हाला तेव्हाच सांगितलं की आता आपलं सरकार बनणार आहे, आपलाच मुख्यमंत्री असणार आहे, मंत्रिमंडळ आपलं असणार आहे आणि कोर्टाचे सगळे निर्णय पण आपल्या बाजूने येणार आहे. हे स्वतःला वाचवण्याकरता इतरांचा बळी देणं योग्य नाही आणि म्हणून शेवटी अनिल देशमुखांनी नकार दिला आणि स्वतः 14 महिने जेलमध्ये जाणं पत्करलं. त्यांनी जेलमध्ये काढले. जेलमध्ये मात्र त्याच पोलीस कमिशनरनी ऍफिडेव्हिट लिहून दिलं की मला कधीच अनिल देशमुखांनी असं सांगितलं नाही, या इन्स्पेक्टरनी सांगितलं होतं. त्या इन्स्पेक्टरनी ऍफिडेव्हिट लिहून दिलं की मला डायरेक्ट अनिल देशमुखांनी कधीच पैसे गोळा करायला सांगितले नाही. म्हणजे काहीच घडलेलं नसताना कुठं ऍफिडेव्हिट तयार करून पहिले अनिल देशमुखांना अडकवणं हे आपण कधीही विसरता कामा नये. काँग्रेसने ऑलरेडी त्यांचं जे ज्याला आपण न्यायपत्र म्हणतो त्या न्यायपत्रामध्ये महालक्ष्मी योजनेखाली स्त्रियांना 1 लाख रुपये दरवर्षी द्यायचं आश्वासन दिलं. पण तो केंद्राचा मुद्दा आहे, केंद्राकडे अधिक पैसे असतात, महाराष्ट्र सरकारकडे तेवढे नसतात. पण त्यांनी तेलंगणामध्ये दर महिन्याला ते 2,500 रुपये महिन्याला देतात. कर्नाटकमध्ये ऑलरेडी 2,000 रुपये देतात. दुसरे आमचे एक उद्दाम भाऊ रवी राणा, ते म्हणाले मी तुमचे पैसे परत घेईन. बापाचे पैसे आहेत का, परत घेईन. आपण असं आवाहन केलं पाहिजे की या तुमच्या उद्दाम भावाला जरा घरी पाठवा. अधिक प्रेमळ, अधिक सन्मानानं तुमच्याशी वागणारे जे भाऊ आहेत ते 1,500च्या ऐवजी तुम्हाला 2,000 रुपये देणार आहेत, त्याची काळजी करू नका. राहुलने रिझर्वेशनला विरोध केला. राहुलने रिझर्वेशन संपवेल असं म्हटलं. मुळामध्ये यांनी गेल्या 11 वर्षामध्ये या रिझर्वेशनची पूर्ण वाट लावलेली आहे. राहुल गांधी काय म्हणाले, एका पुराने त्यांना जॉर्ज टाउन मध्ये प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ते असं म्हणाले की रिझर्वेशन स्क्रॅप करण्याचा विचार आम्ही तेव्हाच करू शकतो जेव्हा इंडिया फेअर प्लेस बनेल. फेअर प्लेस याचा अर्थ सगळ्यांना समान संधी मिळेल. हे जे सरकार आहे ते शेठजी भटजींचं सरकार आहे. प्रत्यक्षामध्ये अडाणीची संपत्ती गेल्या काही वर्षांमध्ये किती वाढली हो. $8 अब्ज यांची संपत्ती होती, ती $262 झालेली आहे. $62 नाही आहे, अब्ज डॉलर, बिलियन डॉलर्स म्हणतात. हे जे मोदींचं सरकार आहे ते शेठजी भटजीचं सरकार आहे. या लोकांना या देशामध्ये हिंदू राष्ट्राच्या नावाखाली पुन्हा मनुस्मृती आणि वर्णवर्चस्व एस्टॅब्लिश करायचं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे घटनाविरोधी सरकार आहे, हे लोकशाही पायदळी तुडवणारं सरकार आहे आणि म्हणून जे लोकशाही आघाडीचं सरकार आहे
ज्यांनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की आम्ही राज्यघटनेची गूंज राखू, लोकशाही पुन्हा सुरळीत जागेवर आणू आणि कायद्यानुसार आम्ही वागू, त्या लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विकासजी राऊत, माझे सहकारी आणि बिरसा मुंडा क्रांती दलाचे संस्थापक दशरथजी मडावी, माझे सहकारी गोविंदरावजी भेंडारकर, सुरेशजी झुरमुरे, प्रकाश देशकर, प्रकाश पचारे, भाई पटेल, विनोदजी काळे, राजेश वानखेडे, किशोर वरंभे, प्रशांत सपाटे, राजू नाईक, अविनाश पलांदूरकर, भगवानजी आकरे, डॉक्टर प्रेमसागर गणवीर, मनोहर मेश्राम, शशिकांत भोगे, सागरजी गणवीर आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या विषयावरच्या एका व्याख्यानाकरता आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. मित्रांनो, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ आम्ही गेले 43 वर्ष चालवतो आहोत. ही संपूर्ण चळवळ लोकसहभागामधनं आम्ही निर्माण केलेली आहे. लोकांच्या सहभागामधनच ती आजपर्यंत चालत आलेली आहे. सरकारकडनं किंवा फॉरेनकडनं कधीही आम्ही त्याकरता मदत घेतली नाही. आणि यापुढचंही अभियान तुमच्या सहकार्याने चालावं याकरता माझे सहकारी सुरेशजी झुरमुरे यांनी जे तुम्हाला आवाहन केलेलं आहे त्याची फक्त मी तुम्हाला आठवण करून देतो. समोर हे QR कोड लागलेले आहे, एक इथे आहे, एक मागच्या बाजूला असणार आहे. आपण त्याचा उपयोग करून आम्हाला डेफिनेटली संघटनेला मदत करा. 100 रुपयांपासून कितीही पैसे आपण पाठवू शकता. ज्यांना ज्यांना ऑनलाईन पेमेंट करता येतं त्यांना ही सगळी सिस्टीम माहीत आहे. पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी कृपयाचा फक्त फोटो काढून द्या. आपल्या घरातल्या तरुण लोकांची, मुलामुलींची मदत घ्या. ते तुम्हाला डेफिनेटली मदत करतील आणि पैसे कसे पाठवायचे ते सांगतील. आता मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये हा निर्माण झाला असेल की महाराष्ट्र बचाव ते ठीक आहे, कारण सध्या विधानसभेच्या निवडणुका आपल्या समोर आहेत. पण याचा संविधानाशी संबंध काय? ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सरकार निर्माण झालेलं आहे आणि आजचं सरकार चालू आहे ते संविधानाची केवळ त्यांनी मोडतोड केली असं नाही. संविधान आणि लोकशाही दोन्ही पायदळी उडवूनच आजचं असंवैधानिक बेकायदेशीर सरकार सुरू आहे. हे जे सरकार कसं निर्माण झालं, काय झालं याची आपल्या सगळ्यांना नीट माहिती असताना सुद्धा त्यातले काही महत्वाचे मुद्दे मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत जाणार आहे. आणि त्यामुळे यापूर्वी कधीही संविधानाविषयी बोलण्याची जेवढी गरज नव्हती तेवढी गरज आता निर्माण झालेली आहे. मी गेले साधारणतः 55 वर्ष प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आता इतकी वर्ष हे काम करत असताना वयाच्या 19व्या वर्षापासून मी प्रबोधनाच्या क्षेत्रात आहे. मला कधीही या पद्धतीच्या विषयावर बोलण्याची पूर्वी गरज वाटत नव्हती. म्हणजे कॉलेज जीवनामध्ये मी कदाचित शाहू फुले आंबेडकर या विषयावर फार विस्तारानं बोलत असे, पण पुढच्या काळामध्ये त्याची गरजच वाटत नव्हते. कारण आपण संविधानामध्ये जे गृहीत धरलेलं आहे, जे आपण प्राप्त केलेलं आहे त्याच दिशेनं आपण पुढे वाटचाल करत होतो. मग आता बोलण्याची गरज का निर्माण झाली? बोलताना आपण जनरली असं बोलतो की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आणि प्रामुख्यानं या पद्धतीची मांडणी गेल्या 10-11 वर्षांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली. संविधान दिवस साजरा करण्याची पद्धती जर तुम्ही आठवून पाहिली तर गेल्या 10-11 वर्षांमधला हा सगळा मोठा भाग आहे. आपल्यापैकी अनेकांना, अतिशय सुशिक्षित माणसांना सुद्धा, ज्यांनी मुद्दाम संविधानाचा अभ्यास केला नव्हता, त्यांना 26 नोव्हेंबर ही तारीख सुद्धा माहीत नव्हती.
पण गेल्या 10-11 वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांना ती माहीत झाली. 26 जानेवारी सोबत आपण 26 नोव्हेंबर सुद्धा साजरा करायला लागलो. त्याच काळामध्ये 1914 साली मोदींचं राज्य आलं आणि बीजेपीने या गोष्टीचा अतिशय सुंदर पद्धतीने उपयोग करून घेतला असं म्हणेल, किंवा त्यांनीच याची खऱ्या अर्थानं सुरुवात केली असं म्हटलं तर अधिक चांगलं होईल. आणि एक संदेश सर्वदूर देशभर पसरवला, तो म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि हे संविधान दलितांचं भलं करणारं संविधान आहे, हे आदिवासींचं भलं करणारं संविधान आहे. या संविधानाशी इतर माणसांचा काहीही संबंध नाही. म्हणजे ओबीसींना सुद्धा, जरी ओबीसींना आजच्या काळामध्ये रिझर्वेशन्स मिळत असले शिक्षणामध्ये, त्यासोबतच नोकऱ्यांमध्ये, तरी त्यांनाही या संविधानाशी आपला काही संबंध आहे असं वाटत नाही. म्हणजे या पद्धतीचं एक षडयंत्र निर्माण करण्यामध्ये जसे आमचे दलित पुढारी बेसावतपणे या पद्धतीनं बोलत आलेत आणि त्याचा उपयोग बीजेपी वाल्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं करून घेतला आणि संविधान वाचवण्याची, संविधान अंमलात आणण्याची आणि संविधानाची गरज फक्त दलितांना आणि आदिवासींना आहे, या पद्धतीचा संदेश संपूर्ण देशभर पसरला. आणि म्हणून मला या विषयावर अतिशय तीव्रतेनं तुमच्या पुढ्यामध्ये बोलण्याची गरज वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानामध्ये योगदान अतिशय प्रचंड आहे, याबद्दल काही वादच नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणून आपण या देशाचं नुकसान करतो का? म्हणून मी काही क्रोनॉलॉजी तुमच्या पुढ्यामध्ये मांडू इच्छितो. मधल्या काळामध्ये तुम्हाला सगळं माहित आहे की जेव्हा मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना नागपूरमध्ये एक धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा महाराज आला होता. या महाराजाला एक्सपोज करण्याच्या प्रक्रियेमध्ये तो प्रश्न देशभर खूप गाजला. मला हजारो फोन यायचे, शिव्या देणारे फोन यायचे, वाईट वाईट घाणघाण शिव्या देणारे फोन यायचे. आणि त्या काळामध्ये एक हरिद्वारच्या महंताचा फोन आला आणि हरिद्वार महंत मला म्हणायला लगले कि मानव साहब, आप जो अंधविश्वास का काम कर रहे हैं, अंधविश्वास उन्मूलन का काम कर रहे हैं, ये बहुत अच्छा काम है, इसमें हम सहभागी होना चाहते हैं, इसमें हम शरीक होना चाहते हैं. तो बहुत अच्छी बात है, आपका स्वागत है, लेकिन मानव साहब आप में किसी भी प्रकार का अंधविश्वास नहीं है. तो जी बिल्कुल नहीं है. आपने संविधान पढ़ा है? मैंने कहा हर व्यक्ति को वो पढ़ना चाहिए और मैं तो सामाजिक क्षेत्र में काम करता हूं, इसलिए उसका अभ्यास करना ही पड़ता है. आपने संविधान की प्रस्तावना पढ़ी है? मैंने कहा जी हां पढ़ी है. ये प्रस्तावना की शुरुआत में कहा गया है हम भारतीय लोग, वी द इंडियन पीपल. तो जी हां, इसका मतलब ऐसा है कि ये संविधान हम भारतीय लोगों ने लिखा है और हम भारतीय लोगों ने अपने आप को समर्पित किया है. ये जो माना जाता है, ये भी बात आप मानते हो? मैंने बोला जी हां मानता हूं. मानव साहब, ये जब प्रस्तावना लिखी गई थी, ये संविधान लिखा गया था, तब आप वहां थे? मैंने बोला मैं कैसे हो सकता हूं, क्योंकि ये प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखी है. 22 जनवरी 1947 को ये संविधान सभा के सामने रखी गई और वो मान्य की गई. उस वक्त मेरा जन्म ही नहीं हुआ था, मैं 51 साल में पैदा हुआ, इसलिए मैं हाजिर नहीं रह सकता था. जब मानव साहब आप वहां हाजिर नहीं थे, फिर भी आप विश्वास रखते हो कि हम भारतीयों ने ये संविधान निर्माण किया है और अपने आप को समर्पित किया है, ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास नहीं है? काय मस्त प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मी असं उत्तर दिलं कि आपकी बात बिल्कुल सही है, ये संविधान आप जैसे लोगों के लिए नहीं है. ये जो संविधान है वो हम जैसे आम लोगों के लिए है, जो जमीन से जुड़े हुए लोग हैं उनके लिए ये है. ये हम लोगों ने निर्माण किया है, हमें अपने आप को समर्पित किया है. आप जैसे जो लोग हैं, जो ब्रह्मा के मुख से डायरेक्टली टपकते हैं, पृथ्वी पर अवतरित होते हैं, उनका जो संविधान था मनुस्मृति, उसको गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है. इसलिए आपको जो लगता है वो बात सही है. मी हे का त्यांना म्हणालो
हे कृपया आपण समजून घ्या. मी आज बोलताना मोठ्या गर्वाने बोलत असतो, कारण मी जातपात मानत नाही. आपली आडनावं ही जाती प्रदर्शक असतात असं मला वयाच्या 19-20व्या वर्षी कळलं. लक्षात आल्यानंतर त्यावेळेस ते नाव बदललं, कारण आमच्या जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामध्ये जानवी तोडो जाती तोडो नावाचं आंदोलन त्या काळामध्ये सुरू होतं. आपलं आडनाव हे जाती प्रदर्शक असता कामा नये म्हणून मी मानव नाव स्वीकारलं. माझ्या काही मित्रांनी वेगवेगळी नावं स्वीकारली आणि तेव्हापासून या नावासोबत मी जगतो आहे. मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये कधी जातपात मानत नाही, माझ्या चळवळीच्या जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये कधी जातपात मानत नाही, त्या पद्धतीनं कधी वागत नाही, कधी त्या पद्धतीनं काही प्रदर्शित करत नाही. आणि मोठ्या अभिमानानं मी आज म्हणू शकतो की श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. हे मी का म्हणू शकतो की एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे आणि मानव नाव मी घेऊ शकलो, धारण करू शकलो, कारण हा अधिकार मला माझ्या संविधानानं दिलेला आहे. या देशामध्ये जो कोणी माणूस कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामध्ये स्त्री किंवा पुरुष असेल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेला असेल, तरी त्याला या देशामध्ये एक नागरिक म्हणून समान अधिकार मिळेल, त्याला समान न्याय मिळेल, समान संधी मिळेल, त्याला माणूस म्हणून सन्मान मिळेल आणि माणूस म्हणून सगळ्या प्रकारचे अधिकार मिळतील. हे पहिल्यांदा या देशामध्ये सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून अधिकार आणि सन्मान प्राप्त झालेला आहे. तो आम्हाला संविधानाने दिलेला आहे. आता मी असं का म्हणतोय, तुम्ही असं म्हणाल असं नाहीये, काही लोकांना नव्हता पण बाकीच्या लोकांना होता. आणि म्हणून मी एका शाहू महाराजांच्या केसपासून सुरुवात करतो. 1899 सालची गोष्ट आहे. शाहू महाराज कोल्हापूरचे राजे पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते आणि ते स्नान करत असताना एक ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता. शाहू महाराजांच्या एका ब्राह्मण मित्राने त्यांच्या लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतो आहे तो वेदांमधले मंत्र म्हणत नाही, पुराणातले मंत्र म्हणतो आहे. स्वाभाविकच शाहू महाराजांनी प्रश्न विचारला, तू वेदोक्त मंत्र का म्हणत नाही, पुराणोक्त का म्हणतो आहोत? त्यावर त्या ब्राह्मणाने, जो प्रत्यक्षामध्ये यांचा पदरी नोकर होता, यांच्याकडनं पगार घेत होता, तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, राजे महोदय, तुम्ही जरी जन्माने राजे, जरी तुम्ही राजे असला तरी जन्माने तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही. आणि त्यामुळं मला वेद येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र म्हणू शकत नाही. खरं म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की वेदांमधले मंत्र ऐकण्याची तुमची लायकीच नाहीये, तुमच्या लायकीनुसार मी तुमच्या पुढ्यामध्ये पुराणातले मंत्र म्हणतो आहे. असं त्यांनी बोललं नाही, वेगळ्या शब्दात बोलले. ते शब्द मी तुम्हाला सांगितले. हे ऐकल्यानंतर शाहू महाराजांना प्रचंड राग आला. त्यांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकलं. त्याचा पगार बंद झाला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली आणि काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक यांनी लेख लिहिले, अग्रलेख लिहिले. त्यामध्ये काय मांडणी केली ती पहा. ते असं म्हणाले की शाहू महाराजांनी जे कृत्य केलं ते अधार्मिक कृत्य आहे, कारण त्या ब्राह्मणाचं जे कृत्य होतं ते धर्मसंमत कृत्य आहे. शाहू महाराज हे जन्माने शूद्रच आहे. कारण कलियुगामध्ये, कारण चर्चा ही सुरू होती की शाहू महाराज हे शिवाजींचे वंशज असल्यामुळे ते क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत. त्यावर बोलताना लोकमान्य टिळक निसंदिग्ध शब्दात म्हणतात की कलियुगामध्ये केवळ दोनच वर्ण शिल्लक आहेत, एक ब्राह्मण वर्ण आणि दुसरा शूद्र वर्ण. क्षत्रिय आणि वैश्य वर्ण हे सस्पेंड केलेले आहेत, ते बाद केलेले आहेत, रद्दबादल केलेले आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत. आणि त्यामुळे शाहू महाराजांनी त्या ब्राह्मणाने आपलं धर्मसंमत कृत्य करत असताना त्याला त्याच्या पदावरनं काढून टाकलं, त्याच्या नोकरीवरनं काढून टाकलं. हा त्यांनी त्याच्यावर केलेला अन्याय आहे. हे बोलल्यानंतर अनेकांनी प्रश्न विचारले, पत्रव्यवहार सुरू झाला.
शाहू महाराज हे शिवाजी राजांचे वंशज आहेत. मग शिवाजी राजे जर क्षत्रिय होते तर शाहू महाराज हे कसे काय शूद्र असू शकतात? त्यावर लोकमान्य टिळकांनी जे उत्तर दिलं ते कृपया समजून घ्या. लोकमान्य टिळक असं म्हणतात की 1674 साली जो शिवाजींना राज्याभिषेक झाला, आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे म्हणून मी फक्त रिपीट करत नाही, आठवण करून देतो. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतः करता राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलं त्यावेळेस महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणाने शिवाजी राजांचा राज्याभिषेक करायची तयारी दर्शवली नाही. उलट त्याला उघडपणे विरोध केला. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी काशीवरनं गागाभट्ट नावाचा एक ब्राह्मण आणला, त्याला प्रचंड दक्षिणा दिली, त्याला एवढं सोनं नाणं दिलं की नेत्यांना त्यांना त्यांच्या सहकार्यांच्या आणि त्याच्या खांद्यावर नेता येत नव्हतं, म्हणून त्याने ते उंटावर आणि हत्तींवर लादून नेलेलं आहे, घोड्यांवर लादून नेलेलं आहे. त्या प्रसंगाबद्दल बोलताना लोकमान्य टिळक असं म्हणतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकापुरता तात्पुरता अपवाद गागाभट्टाने केला होता. तात्पुरता अपवाद याचा अर्थ असा की राज्याभिषेकापुरतं त्यांना क्षत्रिय बनवलं, पुन्हा ते शूद्र झाले. आणि त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत. लोकमान्य टिळक कोणी सामान्य ब्राह्मण माणूस नाही. त्या माणसाचं भारतीय स्वातंत्र्यामध्ये अतिशय मोठं योगदान आहे. जी चळवळ केवळ उच्चभ्रूंची होती, केवळ ब्राह्मणांची होती, तिला व्यापक करण्यामध्ये या माणसाचा मोठा वाटा राहिलेला आहे. पुढे जाऊन 1920 सालापर्यंत ते काँग्रेसचे सगळ्यात मोठे नेते झालेले आहेत. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की लोकमान्य टिळकांच्या विचारांनुसारच ही काँग्रेस चालत राहिली असती, त्या विचारांच्या एखाद्या माणसाच्या नेतृत्वाखाली या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते? जिथे शिवाजी महाराज शूद्र आहेत, सगळेच्या सगळे स्वतःला जे छान्यकुळी म्हणतात, स्वतःची छाती बडवून घेतात, तेच जर सारे शूद्र आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे असते? राज्यघटना त्यांना निर्माण करता आली असती काय? हे जरा आपण नीट समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळणारे निश्चित झालं, पंडित जवाहरलाल नेहरूजी हे या देशाचे पंतप्रधान बनणारे निश्चित झाले, त्यावेळेस महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलावून घेतलं. सरोजिनी नायडू त्यांच्या सोबत होत्या आणि त्यांना सांगितलं की तुमच्या राष्ट्रीय सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही लॉ मिनिस्टर म्हणून घ्या. लॉ मिनिस्टर, कायदा मंत्री. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य अर्थशास्त्रामध्ये अधिक होतं. त्यांच्या PhD अर्थशास्त्रामधल्या अधिक आहे. म्हणजे त्यांना अर्थमंत्री बनवा असं नाही म्हणाले, लॉ मिनिस्टर बनवा. स्वाभाविकच प्रश्न विचारण्यात आला गांधींना. गांधी म्हणाले की आता आपली राज्यघटना निर्माण होते आहे, या राज्यघटना निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान असू शकलं तर ते या देशातल्या शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना अतिशय उत्तम न्याय देतील आणि म्हणून त्यांना आपण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे. त्याकरता तुम्ही त्यांना लॉ मिनिस्टर म्हणून पाचारण करा. पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतः विनंती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा काँग्रेस यांचं फारसं जमत नसताना सुद्धा प्रत्यक्षामध्ये नेहरूंनी हे गांधीजींचं वाक्य त्यांना ऐकवलं की शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना हा माणूस योग्य न्याय देऊ शकेल. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपले सगळे मतभेद विसरून मला एक अतिशय महत्वाचं काम मिळण्याची संधी मिळते, लोकांचं भलं करण्याची संधी मिळते आहे, आणि म्हणून त्यांनी ती लॉ मिनिस्टर पद स्वीकारायचं ठरवलं. आता यामध्ये अडचण जशी होती की 389 लोक संपूर्ण देशामधनं निवडून आले होते संविधान सभेवर. माझे मित्र दशरथनी तुमच्या पुण्यामध्ये हा मुद्दा मांडलेलाच आहे की ते बंगालमधनं निवडून आले होते आणि तो भाग गेला पाकिस्तान. त्यामुळे त्यांना भारताच्या संविधान सभेमध्ये हजर राहण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे कदाचित त्यांना लॉ मिनिस्टर बनता आलं, त्याकरता आणखी काय मार्ग काढता आला असता तो आडता आला असता, पण त्यांना संविधान सभेचं काम करण्याचा अधिकार मिळू शकत नव्हता.
आणि म्हणून काँग्रेसने मुंबई प्रांतामधल्या जयकरांना राजीनामा द्यायला लावला आणि त्यांच्या जागी काँग्रेसने, तुम्ही भंडाऱ्याचे लोक आहात म्हणून मी मुद्दाम सांगतो आहे, त्यांच्या जागी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणले. ते संविधान सभेमध्ये आलेत आणि मग इतक्या सुंदर पद्धतीचं संविधान निर्माण होऊ शकलेलं आहे. दुसरा मुद्दा, आपण बोलताना असं नेहमी बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण केलं. तुमच्यापैकी अनेक लोकांचा संबंध वेगवेगळ्या पद्धतीनं कोणत्या ना कोणत्या सरकारी संस्थांशी आलेला असेल. काही लोक तुमच्यापैकी आमदार राहिलेले असतील, काही लोक खासदार राहिलेले असतील, काही लोक नगर परिषदांमध्ये राहिले असतील. एखाद्या मुख्यमंत्र्याच्या संमतीशिवाय पान सुद्धा हलत नसतं. मी एक कायदा करून घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारनं, त्याला म्हणतात जादूटोणा विरोधी कायदा. मुख्यमंत्री जोपर्यंत तयार होत नाही, पूर्णत्वानं पाठीशी उभे राहत नाही, तोपर्यंत एक मामूली जादूटोणा विरोधी कायद्यासारखा कायदा सुद्धा संमत होणं शक्य नसतं. तर एवढं मोठं संविधान संमत होण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंचा जर भक्कम पाठिंबा राहिला नसता तर हे संविधान निर्माण होऊ शकलं असतं का, याचा आपण थोडा शांत डोक्याने विचार केला पाहिजे. बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं होतं की बाबासाहेबांनी प्रचंड मेहनत घेतली. भारतामधले जे 288 संविधान सभेमधले सदस्य होते त्या सगळ्यांना पटवून एकमतानं हे संविधान करून घेतलेलं आहे. हे सोपं काम नव्हतं. यामध्ये अनेक लोक टिळकांच्या विचारांचे होते, कारण त्यातले मेजॉरिटी लोक काँग्रेसमधले होते. त्यातले अनेक लोक टिळकांच्या आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक होते. असे विविध विचारांचे लोक असताना त्यांना या पद्धतीनं पटवणं आणि बहुमतानं नव्हे एकमतानं हे संविधान संमत झालेलं आहे. हिंदू कोड बिलवर एकमत होता आलं नाही. खरं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना अभिवचन दिलं होतं की हिंदू कोड बिल मी करून घेतो. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एकमत यावर होणं शक्य नाही, काँग्रेसमधल्याच अनेक लोकांचा याला विरोध आहे, त्यावेळेस त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेबांना की आपण स्वतः निवडून आलेलो नाहीये, कारण पुढे या संविधान सभेचं रूपांतर, जेव्हा आपलं हे संविधान पूर्ण झालं त्यानंतर त्याचं रूपांतर संसदेमध्ये झालं, म्हणजे लोकसभेमध्ये झालं. पण लोकसभेच्या स्वतंत्र निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले की आपण लोकांमधनं निवडून आलेलो नाही, आपण 51-52च्या, कारण 51च्या डिसेंबरमध्ये जानेवारीपर्यंत या निवडणुका चालल्या म्हणून 51-52च्या निवडणुका म्हटल्या जातात. या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होत्या, त्यामध्ये आपण निवडून येऊ आणि मग हिंदू कोड बिल आपण अंमलात आणू, असं त्यांनी वारंवार डॉक्टर बाबासाहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुभव इतके वाईट झालेले होते, त्यांना आलेले होते की ते राजीनामा देऊन बाहेर पडले. पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपलं वचन पूर्ण केलं. 51-52च्या निवडणुकांमध्ये मी हिंदू कोड बिल आणेन असं सांगून त्यांनी निवडणूक लढली. थम्पिंग मेजॉरिटी मधनं ते निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी हिंदू कोड बिलचे 4 भाग करून ते जसंच्या तसं, त्यामध्ये कोणतंही परिवर्तन न करता जसं बाबासाहेब आंबेडकरांनी फायनल केलं होतं त्या पद्धतीचं हिंदू कोड बिल संमत करून घेतलं. आणि म्हणून या देशातल्या सगळ्या हिंदू स्त्रियांना प्रचंड मोठा न्याय मिळाला, ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा प्रचंड मोठा न्याय मिळाला. हा इतिहास मी तुम्हाला एवढ्या करता सांगतो आहे, हे संविधान सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. त्यामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचा उत्तम वाटा आहे. आणि म्हणून जगातलं एक सर्वोत्कृष्ट संविधान आपल्याला लाभू शकलेलं आहे. 10 देशांच्या संविधानाचा अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून ते निर्माण करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनेकांचा वाटा, हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि हे संविधान सगळ्यांना न्याय देणारं संविधान आहे. या संविधानाने आपल्याला काय दिलं हे सांगत असताना मला 2 गोष्टीची तुम्हाला कल्पना दिली पाहिजे. सगळ्यात पहिले ही कल्पना दिली पाहिजे की या देशामध्ये साधारणतः 2 वर्ष मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये अनेक हिंदू राजे होते, त्यामध्ये काही शूद्र राजे पण होते, आणि तरीही या देशावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशावर साधारणतः 700 ते 800 वर्ष मुस्लिमांचं राज्य होतं
आणि तरीही या देशांमधल्या सर्वसामान्य लोकांवर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशावर जवळपास 150 वर्ष, 90 वर्ष तर 100% इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांचे कायदे कानून व्यवस्था या देशामध्ये चालायची आणि तरीही या देशावर त्याही काळामध्ये मनुस्मृतीचं राज्य होतं. का बरं एवढं मनुस्मृतीबद्दल आज बोलावंसं आपल्याला वाटतं? एकेकाळी मी धार्मिक माणूसच आहे, मी स्वतःला हिंदूच म्हणवत असतो. आधीपासूनच मी अतिशय धार्मिक माणूस राहिलेला आहे. मी दलित चळवळींमध्ये सातत्यानं मित्रांसोबत काम करत आलेलो आहे. माझ्या एका दलित मित्राने मला माझ्या अगदी वयाच्या 19व्या-20व्या वर्षी मला एक आग्रहाने सांगितलं होतं की तुला जर स्वतःला खरोखर हिंदू म्हणवायचं असेल तर ती मनुस्मृती तू एकदा वाचली पाहिजे. पण ती काय डॉक्टर बाबासाहेबांनी आता जाळून टाकली, आता काय वाचायची गरज आहे, अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. म्हणजे असं नाही, ते काही पुस्तक नाही, त्याच्या भरोशावर हा देश चालत आलेला आहे. लोकांच्या जीवनामध्ये त्या पद्धतीच्या सगळ्या यंत्रणा काम करत आलेल्या आहेत आणि म्हणून तू वाचली पाहिजे. मी आजही आग्रहानं सांगत असतो की ज्याला ज्याला हिंदू धर्माबद्दल थोडं बहुत प्रेम असेल नसेल त्या प्रत्येकानं मनुस्मृती वाचली पाहिजे. ज्याला ज्याला संविधान समजून घ्यायची इच्छा आहे त्यानं मनुस्मृती एकदा वाचली पाहिजे. या मनुस्मृतीमध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, 4 वर्ण असतात वगैरे 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 सगळे असतात. हे मनुस्मृतीपासून हे संविधान बदलत कसं गेलं तो प्रसंग मी तुम्हाला सांगून मनुस्मृतीमधले काही उतारे ऐकवणार आहे. 1920 साली 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. आपल्या नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन होतं, ते डिसेंबरमध्ये होतं. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला म्हणून महात्मा गांधींना त्या काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं त्या अधिवेशनात. त्यामध्ये एक अंत्यसंमेलन होतं. त्या अंत्यसंमेलनामध्ये 25 डिसेंबरच्या दिवशी 25 डिसेंबर 1920 या दिवशी महात्मा गांधींचं भाषण झालं. महात्मा गांधी असं म्हणाले की मैं एक हिंदू हूं, मैं एक रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं. मेरे धर्म में ये जो छुआछूत की प्रथा है वो एक पाप है और उसे मैं मिटाना अपना कर्तव्य मानता हूं. जो भी छुआछूत की प्रथा मानता है, जाति के आधार पर भेद मानता है, उच्च नीचता मानता है, वो सनातनी हिंदू नहीं हो सकता. हे बोलल्यानंतर अनेक लोकांनी महात्मा गांधींना आडवे तिडवे प्रश्न विचारले, कारण तोपर्यंत सगळं संपूर्ण काँग्रेसचं जे काही होतं त्या वर्तुळामध्ये मेजॉरिटी लोक हे उच्चभ्रू होते. उच्चभ्रू म्हणण्यापेक्षा उच्चवर्णीय म्हटलेलं अधिक बरोबर आहे. पुढे खुर्च्या वगैरे आता समोर नको टाकू, पाठा मागेच टाक, डिस्टर्ब होतो प्लीज. तर मित्रांनो, लोकांनी प्रश्न विचारला, भगवत गीता को बहुत मानते हो, भगवत गीता में कहा है, मनुस्मृति में कहा है, इतना ही नहीं तो ऋग्वेद के पुरुष सूक्त में कहा है कि ब्रह्मा से मुख से ब्राह्मण का जन्म हुआ, बाहु से क्षत्रियों का जन्म हुआ, जांघों से वैश्यों का जन्म हुआ और पैरों से शूद्रों का जन्म हुआ. ये अगर हकीकत है तो आप कैसा ये बात कह सकते हो? महात्मा गांधी अजून काँग्रेसचे अध्यक्ष आता पहिल्यांदा निवडून आले होते. कशासाठी? पहिल्यांदा त्यांना नेमण्यात आलेलं होतं. कशासाठी? तर फक्त अधिवेशनापुरते. अजून ते काँग्रेसचे पुढारी झालेले नव्हते. त्यांना येऊन फक्त आता भारतामध्ये 7 वर्ष झाली होती. 15 साली आले, 20 ची गोष्ट आहे, म्हणजे 5 ते 6 वर्ष होत होते. आणि अशा अवस्थेमध्ये हा माणूस, जी काँग्रेस संपूर्णतः प्रामुख्याने हिंदूंची आहे, त्या काँग्रेसमध्ये हे बोलण्याची हिम्मत करतो कि मेरे धर्म ग्रंथों में कुछ भी कहा हो तो भी जो मेरे सत्सद विवेक को नहीं जचेगा, जो मानव जाति के लिए हितकारक नहीं होगा, उसको मैं नहीं स्वीकारूंगा. ही हिम्मत त्या माणसाने दाखवली आणि त्यानंतर 1920 पासून काँग्रेस बदलत गेली. काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना त्यांनी सहभागी करून घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या धर्मांमधल्या सामान्य लोकांना सहभागी करून घ्यायला त्यांनी सुरुवात केली. स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमध्ये सहभागी करून घेण्यास सुरुवात झाली. म्हणजे काँग्रेसच्या आंदोलनात त्यांना रस्त्यावर उतरवलं.
जगाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं कधीही स्त्रिया रस्त्यावर आल्या नाहीत, तेवढ्या मोठ्या संख्येनं भारतातल्या या स्त्रिया रस्त्यावर आल्या आणि संपूर्ण काँग्रेसचं चरित्र त्यांनी बदललं. समानतेचं मूल्य काँग्रेसच्याच माध्यमातून त्यांनी आपल्या लोकांमध्ये पेरायला सुरुवात केली. लोकशाहीची आस निर्माण केली, बंधुत्व निर्माण केलं. कारण त्यामध्ये ख्रिश्चन होते, त्यामध्ये शीख होते, त्यामध्ये मुस्लिम होते, वेगवेगळ्या धर्माचे लोक होते. आणि या पद्धतीनं जी मूल्य उद्या जाऊन आपल्या राज्यघटनेची मूल्य ठरली, ती मूल्य रुजवायला त्यांनी सुरुवात केली. आणि 1920 ते 47चा जो प्रवास झाला, त्यातून या पद्धतीची राज्यघटना या देशामध्ये संमत होऊ शकते. कदाचित हे घडलं नसतं तरी आंबेडकरांनी या पद्धतीची राज्यघटना निर्माण केली असती, पण ती कधीच संमत होऊ शकली नसती, संमत झाली नसती, तुमच्या माझ्या वाट्याला ती आली नसती. त्यामुळे हे संपूर्ण योगदान या चळवळीचं आहे. आणि मला काँग्रेसवाल्यांना हे वारंवार सांगावं लागतं की बाबा, ही राज्यघटना तुम्ही निर्माण केलेली आहे, ती ओन करा, ही तुमचं कर्तृत्व आहे. काँग्रेसची मेजॉरिटी त्या 299 सदस्यांमध्ये होती, त्यांनी संमत करून घेतलेली ही राज्यघटना आहे. त्यामुळे आंबेडकरला जे लोक स्वतःच समजतात, माझ्यासारखे अनेक लोक, तेवढ्यांचीच ही जबाबदारी नाही, तर प्रत्येक काँग्रेसवाल्या माणसाची सुद्धा ही जबाबदारी आहे की राज्यघटना टिकवली पाहिजे, रुजवली पाहिजे. ती दिवसेंदिवस आणखी जी उद्दिष्ट आहे त्या दिशेनं वाटचाल करत गेली. या राज्यघटनेने आपल्याला सगळ्यात मोठी 4 जी महत्वाची मूल्य दिली, त्याचा वारंवार तुमच्या पुढ्यामध्ये उल्लेख होतो. समानता, बंधुता, न्याय. न्याय म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय. आणि चौथं अत्यंत महत्वाचं मूल्य आहे स्वातंत्र्य, जे या देशामध्ये कधीच नव्हतं, समता या देशामध्ये कधीच नव्हतं. बंधुता होती का? अस्पृश्यता असताना बंधुता होती असं आपण कसं म्हणू शकतो? ठीक आहे, भारतामध्ये धर्माच्या आधारावर कमीत कमी लढाया झाल्या, कमीत कमी हत्याकांड झाली, शिरकाणं झाली असं आपण म्हणू शकतो. त्या मानानं भारतातली माणसं सहिष्णू होती, जरा जास्त अहिंसक होती असं म्हणू शकाल तुम्ही. पण बंधुता होती असं म्हणू शकत नाही. जर घराच्या उंबरठ्याच्या आत काही माणसांना प्रवेश नसेल आणि त्यांची संख्या 40% असेल, तर या देशामध्ये बंधुता होती असं म्हणण्याची आपण हिंमत नाही करू शकत. ज्या शिवाजी महाराजांनी या देशामध्ये समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, महारांना, रामोशांना किल्लेदार आणि सेनापती बनवलं, मुस्लिमांना सेनापती बनवलं, सगळ्यांसोबत त्यांनी कधीही रोटी बेटी व्यवहाराबाबत वेगळा दुजाभाव केला नाही. आणि रोटी व्यवहाराबाबत तर मुळीच नाही, वेगवेगळ्या जाती जमातीच्या सवंगड्यांसोबत ते जेवत असत. हे खरं म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी ते उदाहरण निर्माण केलं आणि एक सुंदर सुराज्य निर्माण केलं. त्या सुंदर सुराज्यातनं निर्माण झालेली पेशवाई, त्याचं वर्णन फुल्यांनी करून ठेवलेलं आहे. फुल्यांच्या काळामध्ये एखादा जर अतिशूद्र माणूस रस्त्याने त्याला चालायचं असेल, दगडी रस्ते होते त्या काळामध्ये पुण्यामध्ये, भर रणरणत्या उन्हामध्ये, दुपारच्या उन्हामध्ये त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसे. जरी तो स्वतः चप्पल निर्माण करणारा असला तरी त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसे. भर उन्हामध्ये त्यांनी अनवाणी पायाने चाललं पाहिजे. एवढंच नव्हे तर गळ्यामध्ये मडकं बांधलं पाहिजे, कारण त्यांनी थुंकलं तर गळ्यातल्या मडक्यामध्ये थुंकायचं. एखाद्याने म्हटलं मला थुंकायचं नाही, मी गळ्यात मडकं बांधणार नाही, तर चालायचं नाही, गळ्यात मडकं बांधलंच पाहिजे. आणि त्याची पावलं मागे उमटू नयेत, त्यामुळे इतरांना विटाळ होऊ नये म्हणून मागे त्याने झाडू बांधला पाहिजे. आणि या देशामध्ये अतिशूद्रांची संख्या नेहमीच 40% अधिक राहिलेली आहे. त्यांच्याबाबत या पद्धतीनं वागणारा हा देश होता. त्यामुळे मित्रांनो, ही 4ही मूल्य आपल्याला नव्यानं या संविधानाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे आणि गेली इतकी वर्ष त्या दिशेनं हा देश वाटचाल करत आलेला आहे. खरं म्हणजे मी काही काँग्रेसचा प्रेमी नाही. ज्यावेळेस इंदिरा गांधींनी या देशावर आणीबाणी लादली, मी इंग्रजी साहित्यातल्या पार्ट 1 ची परीक्षा देऊन नुकताच वर्ध्याला परत आलो होतो, नागपुरात शिकत होतो. इमर्जन्सी आली 25 जूनला. 26 जूनला आम्ही पोस्टर्स लावले गावभर. 27 जूनला अटक झाली आणि पुढे 10 महिने जेलमध्ये काढावे लागले. कारण आपल्या लोकशाहीवर गदा आलेली आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे. आपल्या विचार स्वातंत्र्यावर या इंदिरा गांधींनी गदा आणलेली आहे. इंदिरा गांधी त्या काळात अतिशय लोकप्रिय होते.
तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. आज हे छाती बडून बडून सांगतात मैं कितना लोकप्रिय हूं, मेरी 56 इंच की छाती, मैंने क्या पाकिस्तान को सबक सिखाया. काय शिकवला सबक? भारतातली वायुदलाची विमानं गेली, काहीतरी टाकलं आणि परत आली, एकही माणूस मेला नाही. झालो हमने क्या स्ट्राईक किया. इंदिरा गांधीने काय केलं त्याचा तर मी साक्षीदार आहे. कारण त्या काळामध्ये आम्ही बंगालमधनं जे रेफ्युजी येत होते, पाकिस्तान बांगलादेश, आजचा बांगलादेश त्यावेळेचं पाकिस्तान, ते जे रेफ्युजी येत होते, बांगलादेशी निर्वासित येत होते, त्यांची सेवा करण्याकरता 1.5 महिने तिथे मी पाय ठेवून होतो. माझं सगळं युनिटच होतं आमचं. आम्ही त्या लोकांची सेवा करत होतो. आणि त्याच काळामध्ये एक दिवस हे सगळे जे सैनिक आमच्याशी अतिशय चांगले वागायचे, आम्ही अक्षरशः पाकिस्तानच्या बॉर्डर पासून 4 किलोमीटर अंतरावर बनगाव नावाचं गाव होतं, तिथे थांबून हे सगळं काम आम्ही करत होतो. रात्री 1:30-2 वाजता अचानक सैनिक आले, धडाधड आम्हाला आमच्या कॅम्पमधनं उठवलं, ट्रकमध्ये कोंबलं, कलकत्त्याला नेऊन टाकलं आणि कलकत्त्यात आम्ही उतरल्या रेडिओवरनं बांगलादेश म्हणजे पाकिस्तान सोबतचं युद्ध सुरू झाल्याची बातमी पसरली. आणि इंदिरा गांधींनी संपूर्ण पाकिस्तानचे 2 तुकडे केले, अख्खा बांगलादेश ताब्यात घेतला. लाहोर काहीच अंतरावर शिल्लक राहील इथपर्यंत त्यांनी भारतीय सैन्याने अतिक्रमण केलेलं होतं किंवा ताब्यात घेतलेला होता. त्यावेळेस अमेरिकेचं अणुसज्ज आरमार उभं होतं बाजूच्या समुद्रामध्ये, हे सारखं धमक्या देत होतं आम्ही तुमच्यावर हल्ला करू. आणि तरी इंदिरा गांधी डगमगल्या नाही. आणि जगाच्या इतिहासामध्ये पहिल्या महायुद्धात घडलं नाही, दुसऱ्या महायुद्धात घडलं नाही, ते भारतीय युद्धामध्ये घडलं. पाकिस्तानच्या 90,000 सैनिकांनी भारतीय सैनिकांपुढे शरणागती पत्करली, सशस्त्र आपल्या शस्त्रांसह शरणागती पत्करली. एवढं मोठं कर्तृत्व संपन्न केलेल्या इंदिरा गांधी, पाकिस्तानचे 2 तुकडे केलेल्या इंदिरा गांधी, त्यांची तुम्ही सगळी भाषणं काढून पहा, कधीही त्या म्हणाल्या नाही की मैंने पाकिस्तान को सबक सिखाया और मेरी छाती 56 इंची है. त्यांना याची कधी गरजच वाटली नाही, त्यांचं कर्तव्य असं त्यांना वाटलं. इतक्या लोकप्रिय असणाऱ्या इंदिरा गांधींना आम्ही विरोध केला, जेलमध्ये गेलो, जेलमधनं सुटल्यानंतर मग जनता पार्टीचं गठन केलं. त्यानंतर मी 77च्या निवडणुकांमध्ये जनता पार्टीचा दणकून प्रचार केला. त्यावेळेस हे आजचं जे बीजेपी आहे त्यावेळेस ते जनसंघ होतं, त्यांना शेटजी भटजीची पार्टी म्हटलं जायचं. त्या लोकांना मिळूनच, कोण बडबड करतायत जरा त्यांचा आवाज थांबवा. हे शेटजी भटजीची जी पार्टी आहे त्यांना सोबत घेऊन आणि जामवंतराव धोटेचा, विदर्भामध्ये 2च पार्ट्या होत्या त्या काळामध्ये, त्यांना एकत्र घेऊन आम्ही जनता पार्टीचं गठन केलं. 2 निवडणुका मस्त छानपैकी लढलो, 77च्या लोकसभेच्या, 78च्या विधानसभेच्या आणि नंतर नगर परिषदांच्या. आणि त्यानंतर राजकीय क्षेत्र हे आपलं क्षेत्र नाही असं म्हणून मी पुन्हा सामाजिक जीवनामध्ये इतका दीर्घकाळ काम करत आलेलो. आज आपल्याला हे बोलण्याची का गरज वाटते? कारण मित्रांनो, हे उघडपणे या देशामध्ये मनुस्मृती आणू इच्छित आहे. ज्या वेळेस हा धीरेंद्र कृष्ण महाराज आहे, त्यांनी नागपूरमध्ये जे काही उपद्व्याप केले, त्याच्या दिव्य दरबारामध्ये त्याला 2 कायदे डायरेक्टली लागू होत होते. एक केंद्रामधलं ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 असं त्याला म्हणतात. दुसरा कायदा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये केलेला. या कायद्यामधला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला, सगळ्यांना समजावून सांगितलेलं. इव्हन देवेंद्र फडणवीसांपर्यंत त्या कायद्यातले सगळे बारकावे पोहोचवले. त्यावेळेस ते बीजेपीचे अध्यक्ष होते, त्यांचा पाठिंबा मिळवला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष होते, त्यांच्यापर्यंत त्यातले सगळे बारकावे पोहोचवले, त्यांचा पाठिंबा मिळवला. इव्हन मुख्यमंत्री ज्यांनी हा कायदा आणायचा त्यांच्यापर्यंत हे सगळे बारकावे पोहोचवले, कारण त्यांच्याकडे सारखे विरोधी डेप्युटेशन्स यायचे, त्यामुळे ते मधून कन्फ्यूज व्हायचे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत अतिशय त्यातले बारकावे पोहोचवले आणि सगळ्यांच्या संमतीनं हा कायदा करून घेतला डिसेंबर 2013 मध्ये. एवढंच नव्हे तर 2015 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग केलं, त्यांच्यापर्यंत या कायद्यामधले सगळे बारकावे मी पोहोचवले. आणि नागपूरचे पोलीस आयुक्त सांगतात, त्यांच्याकडे मी तक्रार केली की धीरेंद्र कृष्ण महाराजांनी या 2 कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे, या ठिकाणी हे उल्लंघन होत आहे, यांच्यावर हे कायदे लागू करा. बरं, हे केवळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता किंवा त्याचा संस्थापक म्हणून ही तक्रार नव्हती.
तर महाराष्ट्र सरकारने हा कायदा निर्माण झाल्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती निर्माण केली. याचा मी सहअध्यक्ष आहे. त्याचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री असतात सामाजिक न्याय विभागाचे आणि उपाध्यक्ष त्याचे राज्यमंत्री असतात त्या विभागाचे. या नात्यानं त्या लेटर हेडवर मी तक्रार केली. ही तक्रार केल्यानंतर काही महिन्यांनी 1 महिन्यानी मुंबईचे पोलीस कमिशनर जाहीररित्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात की दोन्ही कायदे या धीरेंद्र कृष्ण महाराजाला लागू होत नाही. याचे 2 अर्थ होतात की मला कायद्यातलं एबीसीडी कळत नाही आणि तरीही मी कायदा महाराष्ट्र सरकारकडनं करवून घेतला. मला कायद्यातलं एबीसीडी कळत नाही आणि तरी IPS अधिकाऱ्यापासून सगळ्यांचं ट्रेनिंग थ्रूआउट महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधल्या अधिकाऱ्यांचं मी केलं. आता याच्याला का हास्यास्पदच मुद्दा आहे ना हा सगळा. मग आता माझ्याजवळ पर्याय काय होता? पर्याय एकच होता, कोर्टात जायचं. मी वकिलांशी बोललो. ते म्हणाले किती वर्ष लागतील सांगता येत नाही. निर्णय काय येईल की पोलिसांनी ऍक्शन घ्या. पोलीस ऍक्शन का नाही घेते? कारण आजचं पोलीस स्वतंत्ररित्या वागत नाही, घटनेनुसार वागत नाही, कायद्यानुसार वागत नाही, मालकानुसार वागतं. मालक कोण? तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, जे ऑलरेडी या धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवले होतं त्यांनी. मग माझ्या पुढे 2 पर्याय. हायकोर्टात जायचं, 5-7 वर्षाची लढाई करायची आणि मग हायकोर्टाने निर्णय द्यायचा की बाबा रे हा कायदा पोलिसांनी लागू करावा आणि मग पोलिसांनी तो लागू करावा. यापेक्षा म्हटलं 1.5 वर्षामध्ये सरकार बदलवण्याचाच का प्रयत्न करू नये? जी माणसं स्वतःनुसार या देशामधल्या पोलिसांना वागायला लावतात, ज्यात महाराष्ट्रामधले पोलीस घटनेनुसार वागत नाही, कायद्यानुसार वागत नाही, मालकाच्या नजरेनुसार वागतात, ती पोलीस यंत्रणा जर ठीक करायची असेल, त्यांनी कायद्यानुसार वागावं असं घडायचं असेल, कारण हा अनुभव यापूर्वी मला कधीच आला नव्हता. या देशामध्ये काँग्रेसची सरकार होती, काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार होती, मधल्या काळामध्ये बीजेपी शिवसेनेचं सरकार होतं, पण मी पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही असं यापूर्वी कधीच घडलेलं नव्हतं. हे पहिल्यांदा घडतं आहे, कारण या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि म्हणून ते आपल्याच पद्धतीनं वागणार. आणि त्यातल्या त्यात हा धीरेंद्र कृष्ण महाराज कोण आहे? तो जाहीररित्या सांगतो. काय सांगतो? कि हमें हिंदू राष्ट्र लाना है. सुभाष बाबू कहते थे आप मुझे खून दो मैं आपको आजादी दूंगा. धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररित्या आह्वान करतात कि उसी ढंग से आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. याचं हिंदू राष्ट्र कसं? याचा एक व्हिडिओ अत्यंत प्रचलित आहे, युट्यूबवर तुम्हाला तो सापडेल. एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आला, त्याचा भक्त पण अस्पृश्य माणूस. जसा तो पायावर डोकं ठेवायला लागला त्यावेळेस काय म्हणतो धीरेंद्र कृष्ण महाराज? ए हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण हैं, हमें छुओ मत. हे यांचं हिंदू राष्ट्र. हे आपण समजून घेणार आहोत की नाही? या देशामध्ये कुणाचं राज्य आहे? या देशातले सगळेच्या सगळे पंतप्रधान हिंदू राहिलेले आहेत आणि या देशामधलं सगळ्यात ताकदवान पद हे हिंदू, म्हणजे भारतातलं सगळ्यात ताकदवान पद हे पंतप्रधान पद राहिलेला. तुम्ही म्हणाल मनमोहन सिंग शीख होते, RSS वाले, आणि हे लोक कधीही शिखांना वेगळं मानत नाही, ते हिंदूच मानतात. जर या देशामध्ये गेली 50-55 वर्ष सातत्यानं हिंदूंचंच राज्य राहिलेलं आहे, तर या देशामध्ये आणखी हिंदूंचं वेगळं राज्य निर्माण का करायचं? या देशामधले RSSचे प्रमुख म्हणतात 2 वर्षांपूर्वी, फार जुनी गोष्ट नाहीये, ते म्हणतात कि हमारा जो संविधान निर्माण हुआ है वो भारतीय मूल्यों के अनुसार निर्माण नहीं हुआ है, वो संविधान पाश्चात्य मूल्यों के अनुसार निर्माण हुआ है. म्हणजे हे समतेचं मूल्य आहे, सगळी माणसं बरोबरीची आहेत, हे पाश्चात्य मूल्य आहे. स्वातंत्र्य पाश्चात्य मूल्य आहे. बंधुता कोणत्याही धर्माचे असा सगळ्यांनी बंधुभावाने जगावं पाश्चात्य मूल्य आहे. सगळ्यांना समान न्याय पाश्चात्य मूल्य आहे. पुढे जाऊन ते म्हणतात हमें ऐसा संविधान निर्माण करना चाहिए जो भारतीय मूल्यों के अनुसार होना चाहिए. आणि यांचं भारतीय मूल्यानुसार संविधान म्हणजे कसं? मनुस्मृतीच्या आधारावरचं संविधान. हे यांचे छुपे मनसुबे आपण कधीही विसरता कामा नये. आणि म्हणून मित्रांनो मी फक्त 1-2 उदाहरण देणार आहे. ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का मुख्य कर्म कहा गया है.
ब्राह्मणाची सेवा करणं हे शूद्रांचं सगळ्यात मोठं काम आहे. आणि टिळकांच्या म्हणण्यानुसार या देशामधले 95% लोक हे शूद्र आहेत, कारण बाकीचे सगळे वर्ण तर सस्पेंड केलेले आहेत. म्हणजे 95% लोकांचं काम या देशामधल्या 5% लोकांची सेवा करणं आहे. पुढे यामध्ये असं म्हटलेलं आहे की इतर कोणतंही काम केल्याने कोणतंही पुण्य लाभत नाही, केवळ ब्राह्मणांची सेवा केल्यानेच पुण्य लाभतं आणि मोक्ष प्राप्ती होते, देवप्राप्ती होते. हे पुढचं वाक्य आहे. शूद्रों को राजा बनने का अधिकार नहीं है. आणि म्हणूनच शिवाजी राजांची कोणीही राज्याभिषेक करण्याची तयारी दाखवत नव्हतं. यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट ले, ऊपर पेशाब कर दे तो उसका लिंग काट ले, उसकी ओर अपान वायू निकाले तो गुदा कटवा दे. आता एखाद्या शूद्राने समजा खूप बाबा काहीतरी मूर्खपणा केला, थुंकला ब्राह्मणावर, त्याचे ओठ कापले, लघवी केली, लिंग कापलं, पण अपान वायू निकाले तो गुदा काट दे. अपान वायू म्हणजे पादणे, आपल्या वऱ्हाडी भाषेत बोलणं. याच्यावर कोणाचा कंट्रोल आहे का? आपले मोदीजी म्हणतात छाती ठोकून ठोकून, ये मोदी की गॅरंटी है. तुम्ही अशी गॅरंटी देऊ शकता का? ये मेरी गॅरंटी है, जिंदगी भर मैं किसी के सामने नहीं पादूंगा. पॉसिबल आहे? कोणीतरी आपल्यापैकी गॅरंटी देऊ शकतं? आता कल्पना करा की तिकडून एखादा माणूस येतो आहे, तो ब्राह्मण आहे, हा समोरचा माणूस त्याला झुकून सलाम करतोय किंवा नमस्कार करतो आहे, आणि तेवढ्यात त्याचं सुटलं तर गुदा कापून टाकायचे. या पद्धतीचे नियम हे अत्यंत घाणेरडे नियम आहेत. आता स्त्रियांकरता कसा स्त्रियांना न्याय मिळाला हे सांगण्याकरता मी एक छोटासा नियम सांगेन. काय नियम आहे? साधा नियम आहे मनुस्मृतीचा, की स्त्रियांनी लग्न करताना खालच्या वर्णाच्या पुरुषाशी लग्न करायचं नाही. ब्राह्मण पुरुषाने सगळ्या स्त्रिया वर्णातल्या स्त्रियांशी लग्न करण्याचा त्याला अधिकार. क्षत्रियाला खालच्या 2 वर्णाशी आणि स्वतःच्या वर्णाशी लग्न करण्याचा अधिकार. वैश्याला 2 वर्णाशी लग्न करण्याचा अधिकार. शूद्राला फक्त शूद्र स्त्रीचीच लग्न केलं पाहिजे. पण एखाद्या ब्राह्मण स्त्रीनं जर शूद्र माणसाशी लग्न केलं किंवा वैश्याशी लग्न केलं किंवा क्षत्रियाशी लग्न केलं तर ते सगळ्यात मोठं पाप आहे. आणि त्याची मुलं ही चांडाळ बनतात, सगळ्यात खालची जी जात आहे ती बनतात, असे स्पष्ट आदेश मनुस्मृतीमध्ये आहे. मी नेहमी मांडताना मांडत असतो की या राज्यघटनेनं ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा प्रचंड मोठं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांना आपल्या आवडत्या पुरुषाशी लग्न करण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रकाश आंबेडकरांची बायको ब्राह्मण आहे, माझ्या मित्र रामदास आठवलेंची बायको ब्राह्मण आहे, आमचे नरेंद्र जाधव मित्र आहेत त्यांची बायको ब्राह्मण आहे, अनेकांच्या ब्राह्मण स्त्रिया. मनुस्मृतीच्या आदेशाप्रमाणे काय होईल? ही सगळीच्या सगळी मुलं चांडाळ आहेत. त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा अधिकार मिळालेले आहेत. या देशामधल्या प्रत्येक स्त्रीला अधिकार मिळालेला आहे. स्त्रीनं स्वातंत्र्य मरती लहानपणी लहानपणी बापानं सांभाळायची, तरुणपणी पतीनं सांभाळायची आणि म्हातारपणी मुलानं सांभाळायची आणि त्याच्या आज्ञेत राहायची आज्ञा होती. त्या स्त्रिया स्वतंत्र झालेल्या आहेत, भरारी मारत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये येत आहेत. हे सगळं स्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हे गमावता कामा नये. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगून हा विषय सोडून मी आता पुढे जाईल. यांचे सगळेच्या सगळे जेवढे ज्यांना या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणायचंय त्यापैकी यांचा एक आवडता माणूस आहे, त्याचं नाव काय आहे? संभाजी भिडे. हे संभाजी भिडे नागपूरमध्ये आले, संभाजी भिडे अमरावतीमध्ये आले आणि अमरावतीतल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं कि महात्मा गांधी ये जो उपज है वो एक मुस्लिम मालिक की उपज है. म्हणजे महात्मा गांधींची आई मुस्लिम मालकासोबत आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झाला. हे आजच्या काळामध्ये ज्या माणसाला आपला देशाचा नेता मानतो, राष्ट्रपिता मानतो, ज्यांचा फोटो आपल्या नोटांवर असतो, त्या महात्मा गांधींबद्दल हे असं बोलले अमरावतीमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वीची ही घटना आहे. ही घटना घडल्यानंतर विधानसभेमध्ये हा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना आमचे उपमुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री काय म्हणाले?
ते म्हणाले ते काहीही असलं तरी भिडे गुरुजी हे आम्हाला परमप्रिय आणि आदरणीय गुरुजी आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुमच्यासारखी हलकट मनोवृत्तीची जी माणसं आहेत त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आणि जिजाऊ मातांबद्दल या पद्धतीचे उद्गार काढलेले होते. त्याला जेम्स लेन प्रकरण असं म्हणतात. इतक्या हलकट मनोवृत्तीचे उद्गार काढणाऱ्या माणसाचं समर्थन करणाऱ्या माणसाची मनोवृत्ती काय असली पाहिजे? आणि म्हणून अशी हलकट मनोवृत्ती बाळगणाऱ्या माणसांचं सरकार आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये घालवलंच पाहिजे असं मला तुम्हाला आग्रहानं सांगावं वाटतं. आता मित्रांनो, हा झाला सगळ्या बीजेपीचा प्रवास. बीजेपीला का घालवायचं त्याचं एक मात्र कारण आहे आपल्या दृष्टीनं, म्हणजे लोकशाही वाचवायची असेल, राज्यघटना वाचवायची असेल तर आपण यांना घालवलं पाहिजे. याबद्दल आपल्या मनामध्ये कोणाच्याच मनामध्ये शंका असता कामा नये. पण हे सध्याचं सरकार कसं आलं हे जरा आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला यातला सिरियसपणा लक्षात येणार नाही. सगळ्यात पहिला मुद्दा मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जून 21 ही गोष्ट आहे का? जून 21 तारखेला म्हणजे 22 सालातली गोष्ट. काही आमदार शिंदेसह पहिले सुरतला गेले आणि तिथून मग गुवाहाटीला गेले. त्यानंतर गोव्याला आले आणि 30 जूनला मुख्यमंत्री पदाची शपथ मुंबईमध्ये शिंदेंनी घेतली. हा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे. त्यानंतर जुन्या मंत्रिमंडळामध्ये असलेले एक माझे मंत्री मित्र जे या लोकांसोबत गेलेले होते ते परत आले. मी त्यांना सहज भेटलो काही कामानिमित्तानं. ते माझे जुने चळवळीपासूनचे मित्र आहेत. त्यांना कोण्यातरी बरोबरीच्या माणसासोबत जरा मनापासून बोलायचं होतं. फारसं कोणी नव्हतं. माझा एक कार्यकर्ता माझ्यासोबत होता, त्यांचं कोणी नव्हतं आणि ते मोकळेपणानं माझ्याशी बोलले. ते आल्या मला म्हणाले, अहो काय मानव सर म्हणे, आपल्या देशात काही लोकशाहीच नाही उरली हो, सगळी हुकुमशाही आहे. पण काय झालं, आम्ही ते गुवाहाटीला गेलो होतो की नाही, बाहेर सुरत गुवाहाटीला गेलो आणि गुवाहाटीला गेल्या आमचे सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले. हॉटेलच्या बाहेर जायची सोय नाही. रात्रंदिवस आमच्यावर पहारे होते. कोणाचे? आसामच्या पोलिसांचे. आणि रोज आमच्याशी टेलिकॉन्फरन्सिंगनी दिल्लीचे लोक बोलायचे आणि त्यांनी आम्हाला तेव्हाच सांगितलं की आता आपलं सरकार बनणार आहे, आपलाच मुख्यमंत्री असणार आहे, मंत्रिमंडळ आपलं असणार आहे आणि कोर्टाचे सगळे निर्णय पण आपल्या बाजूने येणार आहे. पण असं कसं येतील? ते हायकोर्टात आहे ना अजून केस पेंडिंग. काही होणार नाहीये, सांगतो ना मी तुम्हाला, आमचं सरकार राहणार आहे, पूर्ण 2.5 वर्ष चालणार. खरंच हायकोर्टाचा निर्णय काय आला होता? जे उपसभापती होते, आपले उपाध्यक्ष होते, त्यांनी निर्णय घेऊ नये म्हणून मुदत वाढवून दिली की याच्या आधी तुम्ही निर्णय घ्यायचा नाही आणि त्याच्या आधीच राज्यपालांनी शिंदेंना बोलावलं, सरकार गठीत करून टाकलं. आता साधी गोष्ट आहे, पक्षांतर बंदी कायद्यानुसार हे जे 16 आमदार बाहेर गेलेले आहेत ते रद्दबातल होतात की नाही, त्यांना हकललं जातं की नाही, याचा निर्णय होण्याच्या आधी सरकार बनूच शकत नाही. त्यांना मतदानाचा अधिकार असू शकत नाही. आणि असं असताना सुद्धा मधल्या काळामध्ये राज्यपालांनी बोलावलं, सरकार बनवून टाकलं, शिंदेचं सरकार झालं. मी त्यांना म्हटलं तर सुप्रीम कोर्टात जाईल ना केस. मग कसं? ते आमचं सरकार 2.5 वर्ष चालणार माणूसाहेब, तुम्ही काळजी करू नका. आम्हाला ऑलरेडी सांगितलं ना, दिल्लीवर डायरेक्ट सांगितलं की आपलं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे, सगळं वरपासून कालपर्यंत ऍडजस्ट आहे. हे मी तेव्हापासून जाहीररित्या सांगतो आहे. मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, तुम्ही ऐकलं. काय निर्णय आहे? सीजेआय वर आपला फार विश्वास आहे, माझा 1% विश्वास नाही. सीजेआय फक्त एवढी काळजी घेत आहेत की त्यांचं नाव बदनाम होता कामा नये. निर्णय काय दिला त्यांनी की राज्यपालांनी मधल्या काळामध्ये जे शिंदेंना बोलावून शपथविधी दिला ही कृती अवैध आहे. जो शिंदेंचा प्रतोदय ज्यांनी आदेश दिला त्यानुसार सगळ्यांनी मतदान केलं तोही अवैध आहे. म्हणजे हे सरकार अवैध आहे. अवैध सरकार 2.5 वर्ष चालू आहे. ते भरमसाठ पैसे खर्च करतायत. मला आतल्या गोष्टी खूप माहिती आहे कारण सरकारसोबत मी काम करत आलेलो आहे. भरमसाठ उघडपणे तुम्हाला किती 200 कोटीचा फंड दिला, तुम्हाला 500 कोटीचा फंड दिला. तोंडावर बोलता तो 500 कोटीचा फंड दिला, आता ओरडता कशाला तुम्ही?
नाहीतरी त्यातला 40% 50% तुमचाच आहे ना. निवडणुका लढा ना, डायरेक्ट तोंडावर सांगितलं जाते. पूर्वी नाहीतरी हा फंड दिल्यानंतर 10%, 15%, 20% आमदाराचा संबंधित लोकांचा ठरलेला असायचा. आता तो 40-50% गेलेला आहे. एवढी उधळपट्टी चालू. हा तर भाग झालाच. मी माझ्या त्या मित्राला विचारलं, मंत्री मित्राला, म्हटलं हो ना, तुमच्यासोबत जे सगळे लोक गेले तिकडे त्या सगळ्यांवर ईडी लागू होणार होती ना. 4-5 लोकांवर 6 लोकांना. ओ सर, सगळे 4-5-6 लोक नाहीये, 40च्या 40 लोकांची कागदपत्र तयार होती. सरळ सरळ सगळ्यांना सांगण्यात आलं, हे तुमचा कागद तयार आहे, जेलमध्ये जायचं की आमच्या सोबत यायचं. आमच्या सोबत आला तर तुम्हाला खोके पण मिळतील. त्यातला आकडा वेगवेगळा आहे. 50 पण आहे, काही लोकांचं म्हणणं 60 पण आहे, माझ्या मित्राचं म्हणणं 20 पासून 50 पर्यंत आहे. म्हणून मी ते डेफिनेटली सांगत नाही तुम्हाला. पण खोके म्हणजे कोटी, 50 कोटी 20 कोटी या पद्धतीचे आकडे. एक तर हे पैसे घ्या, नाही तर तुम्हाला मंत्रिपद मिळेल. मंत्रिपद मिळालं तर पैसे मिळणार नाही, आणि या पद्धतीने तुम्ही आमच्यासोबत या असं म्हणून शिवसेनेचं सरकार फोडलं. त्यानंतर राष्ट्रवादीचं सरकार फोडलं, आणि अत्यंत असंवैधानिक पद्धतीनं हे इल्लीगल सरकार या ठिकाणी निर्माण. तुम्ही आता म्हणाल की हे महाराष्ट्राचं भलं करत आहेत. अहो, महाराष्ट्रातले किती उद्योग गुजरातने पळवले. त्या सगळ्या उद्योगांची मी नावं घेत बसत नाही. तुम्हाला सगळ्यांना त्याचे फार छानपैकी सगळ्या गोष्टी माहीत आहेत. म्हणजे वेगवेगळे किती उद्योग, तर 8 उद्योग तर अतिशय मोठे आहेत. त्यातलं NSG आणि नॅशनल पोलीस अकॅडमी आहे, बल्ड्रग पार्क आहे, हिरे व्यापाराचं आहे. एवढंच नव्हे तर त्याहून अतिशय मोठा मुद्दा मी तुम्हाला सांगेन. प्रत्यक्षामध्ये वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आहे, जो 1,54,000 कोटींचा होता. टाटा एअरवेजचा प्रकल्प आहे, 21,935 कोटींचा आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे. असे अनेक पळवून नेले. ईडीचा वापर कसा करतात हे, त्यातला आता सगळे केस सांगत बसत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना नीट माहीत आहे आणि तुमचा फार वेळ घ्यायची माझी इच्छा नाहीये. म्हणून मी फक्त एक उदाहरण देऊन पुढे जातो. संजय राऊतांनी 25 लाख रुपये आपल्या मित्राकडनं घेतले, नातेवाईकाकडनं घेतले, कायदेशीररित्या बँकेतनं घेतले, बँकेतनं परत केले काही महिन्यानंतर, आणि तरीही त्यांना ईडीने जेलमध्ये पाठवलं. त्यांना सतत धमक्या येत होत्या. ते दबले नाहीत, झुकले नाहीत, जेलमध्ये गेले. जेलमधनं ईडीमध्ये जमानत देताना न्यायमूर्तींनी म्हटलं की कोणताही पुरावा उपलब्ध नाही, म्हणून मी यांना लवकर जमानत देते, आणि 100 दिवसामध्ये ते बाहेर आले. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख 14 महिने त्यांनी जेलमध्ये काढले. माझ्या एका कार्यक्रमात ते हजर असताना मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन केलं की जेलमध्ये जाणं काय असतं मला माहित आहे, मी स्वतःही जेलमध्ये गेलेलो होतो, आणि त्यामुळे तुम्ही झुकला नाहीत, शरद पवारांना सोडलं नाही, बीजेपी मध्ये सामील झाला नाहीत, म्हणून मी तुमचं जाहीर अभिनंदन करतो, असं मी त्यावेळेस म्हणालो. पण प्रत्यक्षात काय घडलं हे मला त्यावेळेस माहीत नव्हतं. नंतर त्यांची माझी खाजगीत भेट झाली तेव्हा मला कळलं, आणि मी आतून बाहेरून हादरून गेलो. कारण ज्याचा या गोष्टीशी संबंध आहे तो माझ्या एका फार छान मित्राचा मुलगा आहे, म्हणून मी आतून बाहेरून जास्त हादरलो. देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव फडणवीस, मी जेव्हा इमर्जन्सी नंतर नागपूरमध्ये शिकायला आलो तर मी स्वाभाविकच आणीबाणी नंतर काम करत होतो. तेही जेलमधनं परत आलेले होते. त्यांना फार कौतुक असायचं की श्याम सारखा मुलगा, एक कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा, शिकत असताना त्यांनी आणीबाणीला विरोध केला, जेलमध्ये जाऊन आला, आणि म्हणून ते माझ्याशी अतिशय सन्मानपूर्वक आणि मैत्रीपूर्ण वागत असत. पुढे मी तरुण भारताचा लेखक झालो, तरुण भारताचा कॉलम चालवायला लागलो, आणखी घनिष्ठ संबंध वाढले. आणि आपल्या मित्राचा मुलगा मुख्यमंत्री झाला याचं मला मनापासून बरं वाटायचं की चला एक चांगला मुलगा मुख्यमंत्री झालेला. मला अनिल देशमुखांनी सांगितलं की एक दिवस मला माझ्याकडे माणूस आला. पूर्वी मी देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यायचो नाही, पण ते नंतर सगळं जाहीर झाल्यानंतर आता घ्यायला हरकत नाही. त्यांचा माणूस आला. त्या माणसाने फोन दिला आणि सांगितलं की तुमच्याकडे आता 4 ॲफिडेव्हिट पाठवलेले आहेत, त्याच्यावर सही करून द्या, नाही तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, कारण मुंबई पोलीस कमिशनरनी दर महिन्याला तुम्ही एवढे पैसे गोळा करा या पद्धतीचं ॲफिडेव्हिट ऑलरेडी दिलेलं आहे, आणि त्यामुळे ईडी मध्ये तुम्हाला आता अटक होणार आहे. पण जर तुम्ही या 4 पद्धतीच्या ॲफिडेव्हिटवर सही करून दिली तर मात्र तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही. त्यातलं पहिलं ॲफिडेव्हिट काय होतं? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं की उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं
उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि एवढे पैसे दर महिन्याला गोळा करायला सांगितले. नंबर 2चं ऍफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला. दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला, खरं म्हणजे प्रयत्न केला असा शब्द आहे, पण आजच्या कायद्यानुसार निर्भया कानून जो बनलेला आहे त्यामध्ये प्रयत्न करणं म्हणजेच बलात्कार झाला असं मानणं आहे. त्यामुळे दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला. हे दुसरं ऍफिडेव्हिट. तिसरं ऍफिडेव्हिट काय? अनिल परब यांचे अवैध धंदे आहेत. चौथं ऍफिडेव्हिट त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या बंगल्यावर बोलावलं. त्यावेळेस पार्थ हा त्यांचा मुलगा हजर होता आणि त्यांनी मला गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं एवढे पैसे गोळा करायला सांगितले. या 4 पद्धतीच्या ऍफिडेव्हिटवर सही करून द्या. अनिल देशमुखांनी विचार केला, नाही कळवलं. पुन्हा माणूस आला, पुन्हा फोनवरनं त्यांनी सांगितलं. माणूस यायचा, तो फोन स्वतःचा द्यायचा, त्याच्यावर बोलायची, कारण फोनचा कोणताही पुरावा सापडू नये म्हणून. आणि त्यावर त्यांना सांगण्यात आलं की ठीक आहे, अजितदादांबद्दल तुम्हाला शक्य नसेल कारण तुमच्या पक्षाचे ते आहेत म्हणून, कृपया बाकीच्या 3 ऍफिडेव्हिटवर तुम्ही सही करून द्या. अनिल देशमुखांनी खूप विचार केला की आपण जर सही करून दिली तर जसं मुंबई पोलीस कमिशनरने एक ऍफिडेव्हिट दिलं म्हणून आपल्याला हे ईडी मध्ये टाकण्याची धमकी देत आहेत, तसं या तिघांनाही हे जेलमध्ये टाकतील, आपण वाचू पण हे तिघं जेलमध्ये जातील आणि आदित्य ठाकरे बलात्कारासारख्या अत्यंत घाणेरड्या आरोपाखाली जेलमध्ये जातील. आणि म्हणून हे योग्य नाही, स्वतःला वाचवण्याकरता इतरांचा बळी देणं योग्य नाही. आणि म्हणून शेवटी अनिल देशमुखांनी नकार दिला आणि स्वतः 14 महिने जेलमध्ये जाणं पत्करलं. त्यांनी जेलमध्ये काढले. जेलमध्ये मात्र त्याच पोलीस कमिशनरनी ऍफिडेव्हिट लिहून दिलं की मला कधीच अनिल देशमुखांनी असं सांगितलं नाही, या इन्स्पेक्टरनी सांगितलं होतं. त्या इन्स्पेक्टरनी ऍफिडेव्हिट लिहून दिलं की मला डायरेक्ट अनिल देशमुखांनी कधीच पैसे गोळा करायला सांगितले नाही. म्हणजे काहीच घडलेलं नसताना खोटं ऍफिडेव्हिट तयार करून पहिले अनिल देशमुखांना अडकवणं, त्यानंतर या पद्धतीनं अगदी आदित्य ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपासून जे मुख्यमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, अनिल परब कॅबिनेट मंत्री आहे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, त्या सगळ्यांना खोट्या ऍफिडेव्हिट खाली जेलमध्ये पाठवणारं, षडयंत्र रचणारं हे सरकार आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. असल्या लोकशाही विरोधी, लोकशाही गाडणाऱ्या, घटना विरोधी, असंवैधानिक सरकारला आपण घरी पाठवलं पाहिजे, असं जाहीर कळकळीचं आव्हान मला तुम्हाला या निमित्तानं करावं असं वाटतं. आता मित्रांनो, मी फक्त 2 मुद्द्यांबद्दल बोलणार आहे आणि पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये मी थांबणार आहे. पहिला अत्यंत महत्वाचा मुद्दा आपली ही जी आहे लाडकी बहीण योजना. मला सतत प्रश्न तो विचारला जातो. लाडकी बहीण योजनेविषयी मी तुम्हाला एवढंच सांगेन की चांगली योजना आहे. आपल्या देशामधल्या सरकारने 16 लाख कोटी रुपये भांडवलदारांचे माफ केले. हे 16 लाख कोटी रुपये माफ केले, ते वाया गेलेले पैसे आहेत, त्यातनं एक माणसाला रोजगार मिळत नाही. उद्धव ठाकरेंनी पण माझ्याशी बोलताना ही शंका व्यक्त केली होती की आधीच महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी आहे आणि त्यामध्ये या पद्धतीनं 1,500 रुपये महिना वाटला जातो आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे. मी म्हणालो, सर ही योजना अतिशय चांगली आहे, याचं आपण समर्थन केलं पाहिजे. उलट आपण असं सांगितलं पाहिजे की लाडकी बहीण जी आहे ती आम्हाला अधिक लाडकी आहे, आमचं सरकार आलं तर अधिक पैसा आम्ही देणार आहोत. त्याचं कारण असं आहे की जेव्हा या सामान्य स्त्रियांपर्यंत हा पैसा जातो, यातल्या किमान 40% स्त्रिया अशा आहेत की ज्या स्वतः कमाई करत नाही, मजुरी करत नाही, केवळ गृहिणी असतात. त्यांच्यासाठी 1,500 रुपये सरकारकडनं येते, ही खूप मोठी गोष्ट आहे, एक मान सन्मानाची पण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याकरता तो महत्वाचा मुद्दा आहे. मजुरी करणाऱ्या स्त्रियांना कदाचित वाटेल 1,500 रुपये काय, 4-5 दिवसाची मजुरी, याच्या पलीकडे आणखी काय, असं कदाचित त्यांना वाटेल. पण ज्या स्त्रिया मजुरी करत नाही आणि गृहिणी आणि या निकषामध्ये बसतात, अशा 40% तरी स्त्रिया आहेत आपल्या देशामध्ये, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या मजुरी करणारी स्त्री असो किंवा घरात राहणारी गृहिणी असो, ह्या दारू पित नाहीत, हे पैसे दारूवर उडवणार नाही, हे पैसे जुव्यावर उडवणार नाही, हे पैसे त्या कुठे ना कुठे खर्च करतात. घरातली थोडीशी का होईना समृद्धी वाढावी, अधिक चांगला भाजीपाला घेतील, अधिक चांगलं धान्य घेतील, अधिक 4 गोष्टी घेतील, अधिक चांगले कपडे घेतील,
आणि जेव्हा लोकांची क्रयशक्ती वाढते त्यावेळेस बाजारातली मागणी वाढते आणि हे काही अमेझॉन वरनं मागवणार नाहीये, या काही मोठ्या डीमार्ट मधनं मागवणार नाहीये, या छोट्या मोठ्या किराणा दुकानामधनं वस्तू घेणार आहेत आणि त्यामुळे आजूबाजूचे सगळे छोटे मोठे उद्योग वाढतात, त्यांना गती मिळते. जेव्हा या देशामध्ये 25 कोटी लोक बेकार आहेत, मोदींच्या अर्थव्यवस्थेनं 25 कोटी लोकांना बेकारीच्या खाईत घातलेला आहे, त्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल म्हणून आपण याचं समर्थन केलं पाहिजे. काँग्रेसने ऑलरेडी त्यांचं जे ज्याला आपण न्यायपत्र म्हणतो त्या न्यायपत्रामध्ये महालक्ष्मी योजनेखाली स्त्रियांना 1,00,000 रुपये दरवर्षी द्यायचं आश्वासन दिलं, पण तो केंद्राचा मुद्दा आहे, केंद्राकडे अधिक पैसे असतात, महाराष्ट्र सरकारकडे तेवढे नसतात. पण त्यांनी तेलंगणामध्ये दर महिन्याला ते 2,500 रुपये महिन्याला देतात, कर्नाटकमध्ये ऑलरेडी 2,000 रुपये देतात, मध्य प्रदेश बीजेपीचं आहे त्या ठिकाणी ती योजना चालूच आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारने सुद्धा नवं जे सरकार येत आहे महाविकास आघाडीचं, त्यांनी सुद्धा या योजनेचं समर्थन केलं पाहिजे. आणि ऑलरेडी त्याबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की आम्ही 2,000 रुपये दर महिन्याला ठरवतो आहे. वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी जाहीररित्या सांगितलं की काँग्रेसने असं ठरवत आहे की आम्ही 3,000 रुपये दर महिन्याला देणार आहोत. त्यामुळे आपण बोलताना आपण सगळ्यांना मी कार्यकर्ते मानतो, हे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे असं मी मानतो. त्यामुळे आपण बोलताना लोकांना असं सांगितलं पाहिजे की तो तुमचा जो एक उद्दाम भाऊ आहे आमदार शिंदे, तो म्हणाला पहा लक्षात ठेवा, जरी आता तुमच्या खात्यामध्ये 4,500 येऊन पडणार असले तरी मी नंतर याद्या तपासणार आहे आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला मत नाही दिलं त्यांचं यादीतनं नाव काढणार आहे. आपल्या बापाचा पैसा आहे का यांच्या? अरे हा पैसा सरकारचा आहे, जनतेचा पैसा आहे, जनतेने जनतेला दिलेला आहे, तुम्ही कोण मध्ये येणार आहे? दुसरे आमचे एक उद्दाम भाऊ रवी राणा, ते म्हणाले मी तुमचे पैसे परत घेईन. बापाचे पैसे आहेत का परत घेईन? आपण असं आवाहन केलं पाहिजे की या तुमच्या उद्दाम भावाला जरा घरी पाठवा, अधिक प्रेमळ अधिक सन्मानानं तुमच्याशी वागणारे जे भाऊ आहेत ते 1,500च्या ऐवजी तुम्हाला 2,000 रुपये देणार आहेत, त्याची काळजी करू नका. आणि त्यामुळं या लाडक्या बहीण योजनेमुळे आपल्यापैकी जे अनेक लोक अस्वस्थ होत आहेत याच्यामुळे सरकारला काही परिणाम पडेल का, तर काहीही परिणाम पडणार नाहीये, कारण ऑलरेडी हे डिसिजन जवळपास झालेला आहे. एक दिवस तिन्ही पक्षांच्या वतीनं म्हणजे राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्या वतीनं हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. दुसरा एक सध्याचा महत्वाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राहुलचा. राहुलने रिझर्वेशनला विरोध केला. राहुलने रिझर्वेशन संपवेल असं म्हटलं. मुळामध्ये यांनी गेल्या 11 वर्षामध्ये या रिझर्वेशनची पूर्ण वाट लावलेली आहे. आपल्यापैकी बोलताना एका वक्त्याने ऑलरेडी तुम्हाला ते सांगितलं. गेल्या 10 वर्षांमध्ये जेव्हापासून मोदीचं सरकार आलं दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार होते. यांनी सगळ्या सरकारी नोकऱ्यांच्या भरत्या थांबवल्या, सैनिकांच्या भरत्या थांबवल्या. लोकांना रिझर्वेशनचे फायदे कुठून मिळाले? सरकारी नोकऱ्यांमधून मिळतात, खाजगी नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन नसतं. रेल्वे मधल्या भरत्या थांबल्या, सरकारी थांबल्या, सगळ्या नोकऱ्या थांबल्या. महाराष्ट्र सरकारमध्ये 40% जागा रिकाम्या आहेत, नवी भरती व्हायची आहे आणि त्यामुळे यांनी ऑलरेडी रिझर्वेशनची पूर्ण वाट लावलेली. म्हणजे एका बाजूनं रिझर्वेशनच्या विरुद्ध बोलायचं पण नाही आणि रिझर्वेशन मिळणार नाही अशी व्यवस्थाच करून टाकायची, सगळी कंत्रांतीपूर. माझ्या सचिवांच्या म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या दालनासमोर एक पोरगा उभा राहायचा. मी त्याला एकदा सहज प्रश्न विचारला, म्हटलं तुझं पोस्ट कोणती आहे रे? तर म्हणाला मला पोस्टच नाही आहे, मी कंत्रांती कामगार आहे. अरे म्हटलं पण काय तुझा पगार? आधी विचारलं तुझं एज्युकेशन काय आहे? तो म्हणाला सर अमुक अमुक विषयामध्ये मी PhD आहे, पुन्हा नेट सेट केलं, अमुक केलं, ते प्राध्यापकांना ज्या नोकऱ्या मिळत असतात ते पण त्यांनी कम्प्लीट केलं. म्हटलं बापरे तू PhD आहे, नेट सेट पण केलेलं आहे? तो म्हणाला हो. बरं 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 म्हटलं तुझा पगार किती आहे? मला वाटलं तो 25-30 हजार काहीतरी सांगेल. तो म्हणाला सर माझा अधिकृत पगार 16,000 आहे, 12,000 रुपये माझ्या हातात पडतात. मी कधीही कोणाला जात विचारत नाही. या पोराला मी मुद्दाम विचारली. पोरगा गोरा घोमटा दिसत होता, एकदम स्मार्ट दिसत होता. मी विचारलं बाबा, मला वाटलं ब्राह्मण वगैरे असेल म्हणून बिचाऱ्यावर ही वेळ आली असेल. त्यांनी सांगितलं तो शेड्यूल कास्ट पोरगा होता. शेड्यूल कास्ट पोरगा असून त्याला या पद्धतीने एवढ्या डिग्र्या प्राप्त करून नेटसेट पाठवून त्याला कुठेही मिळत नाही. आणि मग मला अवदसा आठवली. मी त्याला प्रश्न विचारला तुझं वय काय रे? तो म्हणाला 29 वर्ष. म्हटलं लग्न झालं की नाही? त्याने खिन्न मनाने मला उलटा प्रश्न विचारला, सर मुंबईमध्ये ज्याला 12,000 रुपये पगार मिळतो त्याच्याशी कोण पोरगी लग्न करणार?
ही रिझर्वेशनची अवस्था या देशामध्ये या लोकांनी करून ठेवलेली आहे. राहुल गांधी काय म्हणाले मी पहिले इंग्रजीत वाचून दाखवतो आणि नंतर त्याचा मराठीत तुम्हाला भाग सांगतो. एका पोराने त्यांना जॉर्जटाउन मध्ये प्रश्न विचारला, त्यावर उत्तर देताना ते असं म्हणाले, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन India becomes a fair place, and India is not a fair place right now. आता याच्यामध्ये सगळ्यात समजण्याचा शब्द फक्त एकच आहे, फेअर प्लेस. ते म्हणाले की रिझर्वेशन स्क्रॅप करण्याचा विचार आम्ही तेव्हाच करू शकतो जेव्हा इंडिया फेअर प्लेस बनेल. फेअर प्लेस याचा अर्थ सगळ्यांना समान संधी मिळेल. राज्यघटनेमध्ये बाबासाहेब बोलताना तर अनेकदा बोललेलेच आहेत, पण राज्यघटनेमध्येच उद्देश सांगितलेला आहे की सगळ्यांना समान दर्जावर आणायचं, मग रिझर्वेशनची गरज उरणार नाही. हीच वाक्य या ठिकाणी राहुल गांधींनी वापरली. याच्यावर बोलताना आमचे बावनकुळे म्हणाले हे यांनी रिझर्वेशनच्या विरुद्ध बोललं, हे रिझर्वेशन बंद करणार आहे. मला असं वाटलं की बावनकुळे अनपढ माणूस आहे, बोलण्यावरनं वाटतात, म्हणून मी मुद्दाम जरा तपास घेतला. विकिपीडियावर त्यांची डिग्री कोणती आहे पाहिली तर डिग्री नाही कळली. त्यांनी सायन्समध्ये मोठी पदवी घेतली असं म्हटलेलं आहे आणि पार्ट 1 मध्ये सोडलं असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी MSc पार्ट 1 पासून सोडलं की BSc पार्ट 1 पासून सोडलं माहित नाही, पण BSc पार्ट 1 पर्यंत ते शिकलेले आहेत, बरोबर. आणि तरीही ते म्हणतात की राहुल गांधी म्हणाले की रिझर्वेशन बंद करून टाकू, आणि म्हणून निदर्शनं वगैरे सगळं सुरू आहे. तर आता हा माणूस अनपढ आहे म्हणून याला आपण सोडून देऊया, कारण त्याच्या डिग्रीची खात्री नाही आहे आपल्याला. दुसरे आमचे एक मित्र आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर अनिल बोंडे. अनिल बोंडे हे सध्या खासदार आहे. ते कालच असं म्हणाले की राहुल गांधी, त्यानंतर ज्ञानेश महाराव आणि श्याम मानव या सारख्यांच्या जिभा कापायच्या नाही, तर यांच्या जिभांना चटके दिले पाहिजे, जाळल्या पाहिजे. आता डॉक्टर अनिल बोंडे डॉक्टर आहे मला माहित होतं, तरी आज मी माझ्या अमरावतीच्या डॉक्टर मित्रांना फोन केले, म्हटलं यांना डिग्री कोणती आहे होते, म्हणाले MD आहे. म्हटले MD मेडिसिन मध्येच ना? हो मेडिसिन मध्ये. म्हटलं MBBS नंतरची MD ना, दुसरी नाही ना ती आयुर्वेदामधली? नाही, MBBS नंतरची MD आहे. तिसरे आणखी विद्वान गृहस्थ आहे आमचे देवेंद्र फडणवीस. आता देवेंद्र फडणवीस लॉ ग्रॅज्युएट आहे मला माहित होतं, तरी आज मी मुद्दाम विकिपीडियावर त्यांच्या डिग्र्या शोधल्या. ते केवळ लॉ ग्रॅज्युएट नाहीये, त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि जर्मनीमधनं एक डिप्लोमा पण आणलेला आहे. आता एवढ्या शिकल्या सवरलेल्या माणसांना जर फेअर प्लेस याचा अर्थ कळत नसेल तर यांना आपण काय म्हटलं पाहिजे? हे जे डॉक्टर अनिल बोंडे आहेत, हे जे आमचे अत्यंत विद्वान असणारे देवेंद्र फडणवीस आहे, यांना आपण अनपढ तर म्हणू शकत नाही. त्यामुळे दुसरा एकच शब्द आहे, कुपड. आता खरं म्हणजे यांना फेअर प्लेस हा शब्द कळत नाही असं माझा बिलकुल विश्वास नाही, कारण देवेंद्र फडणवीसांविषयी कायद्याबद्दल बारीक सारीक मुद्द्यांबद्दल चर्चा झालेली आहे. तो माणूस कायद्यामध्ये अतिशय हुशार आहे आणि कायदा जाणणाऱ्या माणसाला फेअर प्लेसचा अर्थ तर कळलाच पाहिजे. त्यामुळे ही माणसं केवळ कुपड नाहीत, खोटारडी आहेत, खोटं नाटक बोलणारी आहेत. कुठेही राहुल गांधींनी रिझर्वेशनला विरोध केला नाही. त्यांच्या म्हणण्याचा स्पष्ट अर्थ आहे, कुठेही डाऊटला जागा नाही की अजून भारतामध्ये समान संधीची अवस्था निर्माण झालेली नाही. ज्या दिवशी भारतामध्ये समान संधीची अवस्था निर्माण होईल त्या दिवशी आम्ही रिझर्वेशन स्क्रॅप करण्याचा, रद्द करण्याचा विचार करू शकतो, आज करू शकत नाही, असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं. नंबर 1. नंबर 2, ते आग्रह करतायत आणि त्यांनी तो आग्रह ऑलरेडी लोकसभेच्या आधी त्यांच्या न्यायपत्रामध्ये, काँग्रेसच्या पत्रामध्ये सांगितलेला आहे, ज्याला आपण जाहीरनामा म्हणतो, की आम्ही हे जे 50% रिझर्वेशनची अट आहे ती घटना दुरुस्ती करून ती बदलून घेऊ आणि त्यामध्ये ते रिझर्वेशन वाढवू. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण देशामधली जातीगणना झालेली पाहिजे आणि जातीगणनेचे जे आकडे येतील त्यानुसार प्रत्येकाला न्याय हक्क या देशामध्ये दिले जातील. हे सगळे मुद्दे ऑलरेडी
आपल्या राहुल गांधींनी मांडलेले आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला एकच आवाहन करेन, मी कोणतीही गोष्ट आंधळेपणानं करत नाही, पूर्ण खात्री असल्याशिवाय करत नाही. गेली 1.5-2 वर्ष मी सारखे या नेत्यांशी बोलतो आहे. राहुल गांधींशी विस्तारानं बोलणं झालं, 28 मिनिटांपर्यंत त्यांच्याशी चर्चा झाली. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब त्यांच्यासोबत चर्चा झाली. काँग्रेसचे जेवढे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली. शरद पवारांशी अनेकदा चर्चा झाली, उद्धव ठाकरेंशी अनेकदा चर्चा झाली. आणि या शेवटच्या भेटीमध्ये मी उद्धव ठाकरेंना एक अतिशय चुकीचा प्रश्न विचारला. मी त्यांना म्हटलं, तुमच्याविषयी लोकांच्या मनामध्ये सारखी शंका असते, खरोखर तुम्ही घटनेमधली जी प्रस्तावना आहे त्यातली 4ही मूल्य मानता ना? ते म्हणाले, मानव हा कसा प्रश्न झाला तुमचा? मी मानत नाही, केवळ त्याकरता मी बांधिलंय, ती सगळी 4ही मूल्य अंमलात यावी याकरता मी आग्रही आहे. शरद पवारांविषयी डाऊट असलेला जागाच नाही. काँग्रेसने तर संपूर्ण राज्यघटनाच निर्माण केलेली आहे, त्यांचा तो आग्रह कायम आहे. राहुल वारंवार बोलून दाखवतात. त्यामुळे ही माणसं, ही राज्यघटना आणि यातली ही 4ही मूल्य अंमलात यावी, देशानं दिवसेंदिवस त्या दिशेनं वाटचाल करावी, याकरता कटिबद्ध आहे. आजचं यांचं जे सरकार आहे, जे मोदींचं सरकार आणि मोदींच्याच भुंकण्यानुसार, बोलण्यानुसार चालणारं महाराष्ट्राचं सरकार, हे आपल्या सगळ्यांना माहिती. नाही तर महाराष्ट्रातले उद्योग त्यांनी गुजरातमध्ये जाऊ दिले नसते, हे सगळ्यांना आपल्याला नीट माहिती आहे, म्हणून वेगळं बोलण्याची गरज नाही. हे जे सरकार आहे ते शेठजी भटजींचं सरकार आहे. प्रत्यक्षामध्ये अडाणीची संपत्ती गेल्या काही वर्षांमध्ये किती वाढली हो. जेव्हा मोदी सत्तेवर यायचे होते त्यावेळेस या मोदी यांची संख्या किती होती संपत्ती, आणि आज किती झाली? केवळ 14.8 अब्ज डॉलर असणारी, 8 अब्ज डॉलर असणारी, 7.8 अब्ज डॉलर, मी 8 करतोय, 0.78 सोडून 7.8 च्या ऐवजी 8 म्हणतोय. 8 अब्ज डॉलर यांची संपत्ती होती, ती 262 डॉलर झालेली आहे. 62 डॉलर नाही आहे, अब्ज डॉलर, बिलियन डॉलर्स म्हणतात त्याला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या देशामधली अडाणींची संपत्ती वाढली, गरीब अधिक गरीब झाला. या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये ही अवस्था निर्माण झाली की 1% लोकांकडे या देशामधली 40% संपत्ती आहे आणि 50% लोकांकडे केवळ 3% संपत्ती आहे. आणि म्हणून या देशामधल्या 80 कोटी लोकांना अन्नधान्य पुरवल्याशिवाय त्यांना जगता येणार नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे. हा माणूस खऱ्या अर्थानं यांचं राज्य आहे ते शेठजी आणि भटजींचं राज्य आहे. त्यामुळं मित्रांनो, हे जे बीजेपीचं राज्य आहे यामध्ये शरद पवार, अजितदादा पवार हे नगण्य आहेत. त्यांच्या विचारांना कोणतंही स्थान या सरकारमध्ये नाही. बाकी जे आपले म्हणतायत शिंदे, यांच्याही म्हणण्याला काही अर्थ नाही. हे सरळ सरळ फडणवीसांचं सरकार आहे. आणि हे जे फडणवीसांचं सरकार आहे, हे जे मोदींचं सरकार आहे, ते शेठजी भटजीचं सरकार आहे. या लोकांना या देशामध्ये हिंदू राष्ट्राच्या नावाखाली पुन्हा मनुस्मृती आणि वर्णवर्चस्व एस्टॅब्लिश करायचं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे घटनाविरोधी सरकार आहे, हे लोकशाही पायदळी तुडवणारं सरकार आहे. आणि म्हणून जे लोकशाही आघाडीचं सरकार आहे, ज्यांनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की आम्ही राज्यघटनेची बूज राखू, लोकशाही पुन्हा सुरळीत जागेवर आणू आणि कायद्यानुसार आम्ही वागू, त्या लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. आणि मनुस्मृतीचे विचार बाळगणारे, अंतस्थ ठेवणारे, मनात तसे दबून दबून ठेवणारे, पण जेव्हा संधी येईल तेव्हा पुन्हा उजळ माथ्यानं सांगणारी ही जी बीजेपीची अत्यंत सांप्रदायिक विषबल्ली आहे, तिला आपण गाडून टाकू आणि महाविकास आघाडीला निवडून आणूया असं कळकळीचं आवाहन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.